नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर आहे। खूप आतुरतेने वाट पाहिली आहे तुम्ही या दिवसाची। खूप सगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत की हो ताई बनवा व्हिडिओ आरीवर्कच्या क्लासचे, बनवा बनवा बनवा। तर आज फायनली बनवतेय, सुरुवात झाली आरीवर्कच्या क्लासची। आजचा दिवस आहे पहिला आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आरीवर्क मध्ये तुम्हाला सामान कोणतं लागणार आहे, ज्या सामानापासून आपण पूर्ण क्लास करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पाहायचा आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक डिटेल सामानाची ही बारकाईने दिलेली आहे। कोणतं सामान घेतलेलं आहे, किती नंबरची सुई आहे, किती रुपयाला ते सामानाचं मटेरियलची जी पुडी आहे ती भेटती तुम्हाला, हे सगळं मी इथे सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल कोणतं सामान आहे, किती प्राइस आहे काय। त्यामुळे तुम्ही अन्यथा व्हिडिओ पाहत नाही आणि लगेच कमेंट करता की प्राइस काय असं तसं, तर तसं करू नका। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळं कळणार आहे की काय काय लागतंय आपल्याला आरीवर्कचा क्लास करायला। आणि अजून प्रियाज फॅशन वर्ल्डला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा, म्हणजे कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही तुमचा। आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे मला भारी वाटेल की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतायत। आणि इथून पुढे डेली मध्ये रेग्युलर मध्ये व्हिडिओ येणार आहेत, जे की प्रत्येक पॉइंट नुसार बनवले जाणार आहेत। जसं ऑनलाईन क्लास असतो सेम त्याचप्रमाणे आपण हा क्लास घेणार आहे। त्यामुळे कुठेच व्हिडिओ मिस करू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, साईडचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही तुमच्याच्याने। तुम्हाला फक्त आपला व्हिडिओ रोज 11 वाजता अपलोड होत असतो सकाळी, त्या टायमिंगला तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायचा आहे आणि घरी बसून प्रॅक्टिस करायची आहे। आणि विषय असा आहे की तुम्हाला खूप युजफुल असणार आहेत हे व्हिडिओ, आणि हे व्हिडिओ युजफुल असून तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहेत। कधी पण यूट्यूब ओपन केलं कधी पण पाहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। त्यामुळं तुम्ही आत्ताच प्रॅक्टिसला सुरुवात करा लगेचच्या लगेच। आणि मी जे काही आजचा टॉपिक आजच क्लिअर झाला पाहिजे हे तुम्ही पण लक्षात ठेवायचं। आज सामान दाखवलंय तर तुम्ही ते सामान आहे का नाही तुमच्याकडे किंवा घेऊन या, किंवा मी एखादं प्रोडक्ट तुम्हाला टॅग करते फ्लिपकार्ट वरून वगैरे, पण आता आरीवर्कच्या किट भेटतात तिथून पण तुम्ही मागवू शकता। तर चला मग सामान दाखवायला सुरू करते। इथं सर्वप्रथम आहे स्टँड। तर हे स्टँड तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कॅमेऱ्यामध्ये थोडंसं हे दिसतंय कारण की जवळून दाखवते, बाकीचं मटेरियल व्यवस्थित दिसावं त्यासाठी। तर हे पाहू शकता अशा प्रकारे आपलं स्टँड आहे, जे की 18 इंची आहे। 18 इंची स्टँड आहे आणि हे असं खोललेलं येतं, सगळ्या पार्ट याचे वेगवेगळे येतात। हे 4 पाय येतात आणि ही वरची गोल रिंग येते। मी इथं जोडलेलं आहे, ॲज इट इज तसंच दाखवतीये। तर हे पहा अशा प्रकारे आपलं हे स्टँड आहे। त्यानंतर येते आपली रिंग। हे एवढं जे सामान आहे हे सगळं तुम्हाला क्लाससाठी लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला लगेच कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल आणि सामान घ्यायचं असेल तरी पण आधी स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर मग तुमचं सामान घ्या, जेणेकरून कोणतंच मिस होणार नाही। कारण एवढ्याच सामानामध्ये आपण पूर्ण आरीवर्कचा क्लास करणार आहोत त्यासाठी। तर आता हे पहा, ही आहे 18 इंची रिंग स्टँड, रिंग। आपण हे आधी स्टँड पाहिलं, आता ही आहे आपली 18 इंची रिंग। ही पण झाली पाहून। आता बाकीचं मटेरियल मी तुम्हाला सगळं एक एक करून दाखवतेय, त्यासाठी इथून ह्या धाग्यापासून सुरुवात करते। हा आहे मशीनचा साधा थ्रेड, एकदम म्हणजे आपण ज्यानं ब्लाऊज शिवतो तर तोच आहे, कुठेही काहीच नाहीये। तर कोणताही थ्रेड घेऊ शकता मशीनचा, फक्त त्याच्यावरती स्पीड पॉलिस्टर असं नाव लिहिलेलं पाहिजे। आणि नसेल तरी पण काहीच हरकत नाही, कारण आपण फक्त वर्क शिकतोय। त्यामुळे आपला साधा मशीनचा घरात जो पण धागा असेल तो घ्यायचा। तो धागा हा सिल्क थ्रेड आहे, हा पाहू शकता तुम्ही। हा सिल्कचा थ्रेड आहे, शॉपमध्ये जाऊन सांगितलं सिल्क थ्रेड द्या आरीवर्कचा तरी पण देतात। हा जरी थ्रेड आहे, हा आरीवर्क मध्ये खूप महत्वाचा आहे आणि खूप जास्त काम ह्या जरी थ्रेडनं होतं। त्यानंतर हा आहे फॅब्रिक ग्लू। तर एक धागा दाखवायचा राहिला, तो दाखवते अगोदर। हा अजून एक धागा असतो, हा देखील खूप महत्वाचा आहे। ज्यावेळेस तुम्ही वर्क करता त्यावेळेस हा तंगूस थ्रेड आहे, याला तंगूस थ्रेड असं म्हणतात। व्हाईट कलरचा येतो अशा प्रकारे। हा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मागवू शकता। हे पहा हा धागा। त्यानंतर हा जो आहे हा फॅब्रिक ग्लू आहे आणि हा देखील फॅब्रिक ग्लूच आहे, फक्त हा B700 फॅब्रिक ग्लू आहे आणि हा फक्त फॅब्रिक ग्लू आहे असं नाव आहे त्याचं, बाकी काहीच नाहीये। दोन्ही पण ग्लू छान आहेत, कोणताही घेऊ शकता जो अवेलेबल होईल तो। हे स्टोन आहेत,
हे अशा प्रकारे हे कलरफुल स्टोन येतात, फोटो दाखवून पण घेऊ शकता। हे जे आहेत हे पान स्टोन आहेत, कोणत्याही कलरमध्ये भेटतात, तुम्ही कुठल्याही कलरमध्ये घेऊ शकता। आपल्याला काही ब्लाऊज करायचं नाहीये, आपल्याला फक्त प्रॅक्टिससाठी लागतायत। आणि हे कोणतीही ह्या पुड्या तुम्हाला 10-10 रुपयामध्ये भेटून जातात, 10 रुपयाला पुडी भेटते। त्यानंतर हे जे आहेत हे लटकन्स आहेत, जे की ब्लाऊजला खाली लावले जातात पहा, हँगिंग लटकन म्हणून, तर ते आहेत। आपण ते लटकन देखील शिकणार आहोत क्लासमध्ये, त्यासाठी हे लटकन पण गरजेचे आहेत, त्यामुळे हे लटकन। त्यानंतर हे मिरर्स आहेत, हे पहा, हे देखील तुम्हाला 10 किंवा 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटून जातील। हे पण 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटेल, हे पण 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटेल, हे पण 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटेल। हे आहेत कट पाईप्स, हे पण 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटून जातील। हे आहेत शुगर बीट्स, हे देखील तुम्हाला अशा 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटून जातील। ही प्रत्येक पुडी तुम्हाला 10 किंवा 20 रुपयामध्ये भेटणार आहे, काही 10 रुपयामध्ये भेटतील, काही 20 रुपयामध्ये भेटतील, हे पहा। आणि एरियानुसार प्राइस बदलू शकते, मी आमच्या एरियाचं सांगते, तुमच्या एरियामध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं। ही आहे जरदोजी, ही देखील तुम्हाला अशी भेटून जाईल, 20, 30, 40 रुपयापर्यंत पुडी भेटते। हे आहेत सिक्वेन्स म्हणजे टिकल्या, काहींना सिक्वेन्स म्हणजे काय कळत नाही, त्यामुळे टिकल्या ज्या की आपल्या ड्रेसमध्ये वगैरे असतात, तर तशा प्रकारे ह्या टिकल्या आहेत। ही पण पुडी तुम्हाला 10 रुपयामध्ये भेटून जाईल। हे आहेत सिल्वर कलरचे अशा प्रकारचे स्टोन, ह्या स्टोनला काय आपण वर्क वगैरे काय करत नाही, फक्त ब्लाऊज वगैरे हायलाइट यांनी होतो, तर तो पण दाखवते, हे पहा। त्यानंतर हे पण कट पाईपच आहेत, हे आहेत फिटिंग स्टोन, हे तुम्हाला 20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटून जातील। हे अशा प्रकारे फिटिंग स्टोन आहेत, तुम्ही माझ्या भरपूर ब्लाऊजमध्ये वर्क करताना हे पाहिलेले असतील। हे देखील फिटिंग स्टोन आहेत, स्क्वेअर शेपमध्ये आहेत ते गोल। तर हे स्क्वेअर मधले जे आहेत ना, याच्यापासून आपण चौकोन कसा बनवायचा हे पाहणार आहोत शुगर बीट्सनं, कारण की हे पण महत्त्वाचे आहेत, याला पण व्यवस्थित वर्क करता आलं पाहिजे, यासाठी हे स्क्वेअर पण तुम्हाला लागणार आहेत। हे पण 20 रुपयाच्या पुडीमध्ये तुम्हाला कुठेही भेटून जातील। त्यानंतर याच्यामध्ये मी ज्यावेळेस क्लास घेणार होते त्यावेळेस भरलेलं असं सामान आहे, तर याच्यामध्ये पहा ही स्टोन चेन आहे, ही स्टोन चेन पण तुम्हाला 20 रुपये मीटरने कुठेही भेटून जाईल। आणि हे गहू बीट्स, हे 3 नंबरचे मनी, हे इथं तुम्हाला दाखवते मी आता, 1 मिनिट। तर याच्यामध्ये जे सामान आहे तेच आहे, तुम्ही असं थोडंसं आणलं तरी पण होऊन जाईल, पण तुम्हाला जास्त आणायचं असेल तर अशा क्वांटिटीमध्ये भेटतं। तर हे तुम्हाला 50, 60, 70, 80, 90 रुपयापर्यंत पण हा बंच भेटतो। याच्यामध्ये मी यूज केलेला पण आहे खूप सगळा। हे गहू बीट्स आहेत, हे देखील तुम्हाला लागणार आहेत, तर हे तुम्ही थोडेफार आणले तरी पण चालतील। त्यानंतर हे आहेत आपले, हे एकत्र झाले तर 3 नंबरचे मनी आणि 4 नंबरचे मनी, तर नेमकं याचं एकत्र झाले ते, तर चला असे दाखवते। हे आहेत 4 नंबर मनी आणि हे आहेत 3 नंबर मनी, तुम्ही कोणतेही पण आणा, कारण की खूप जास्त इन्व्हेस्टमेंट पण शिकताना गरजेची काही कामाची नाहीये। हे तुम्हाला पर बंच हा 35 रुपयाला भेटेल, याच्यामध्ये जास्त येतो, अशा खूप अजून जास्त लाईन्स येतात, परंतु याच्यामधल्या मी काही यूज केलेले आहेत। हे तुम्हाला हा 30 रुपयाला किंवा 35 रुपयाला 40, 45 अशा क्वांटिटीमध्ये भेटू शकतो। 3 नंबर किंवा 4 नंबर कोणता पण घेऊन या। हे आहेत व्हाईट कलरचे मनी, तर हे पण 3 नंबरचे मनी आहेत, व्हाईट कलरचे मोती, त्यामुळे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, किंवा ह्या तिन्ही मधला एक कोणताही आणला तरी पण चालेल, 35 किंवा 40 रुपयामध्ये भेटून जाईल तुम्हाला। एकच आणा, प्रत्येकच कलर साईज असावा असं काहीही नाहीये, कोणता पण एक घेऊन या। हे सगळं आता दाखवून झालं। आता त्यानंतर हा जो आहे हा आहे कार्बन, व्हाईट कार्बन लागणार आहे आपल्याला। कार्बन म्हणजे छाप, खूप जणींना कार्बन म्हणजे काय हे पण कळत नाही, त्यामुळे उलगडून सांगते, छाप, जो की आपला निळ्या कलरमध्ये असतो रेग्युलर, पण हा जो आहे हा व्हाईट कलरमध्ये आहे कार्बन हा। तर त्यानंतर हे आहे कटर घेऊ शकता, किंवा अशी छोटी कात्री असेल तरी पण चालणार आहे, दोन्हीपैकी काहीही चालेल। शॉर्पनर, पेन्सिल, व्हाईट पेन्सिल लागणार आहे, खडू लागणार आहे। त्यानंतर आता हे दाखवते, टेप लागणार आहे आपल्याला, मशीनचा टेप। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट म्हणजे सुई, तर सुई कोणती लागणार आहे हे पहा। आता ही तुलिप जपान अशा कंपनीची सुई आहे, आणि ही जी आहे ही 0.55 mm अशी सुई आहे, तर ही सुई तुम्हाला लागणार आहे। ही सुई खूप महत्त्वाची आहे, ही डबल थ्रेडसाठी सुई लागती, आणि शक्यतो ह्याच नंबरची घ्या, 0.55 mm
ह्या नंबरची ही सुई आहे। आता इथं तुम्हाला नंबर दिसतोय का नाही हे मला माहित नाही एवढं व्यवस्थितमध्ये, पण मी सांगते 13.55 mm असा नंबर आहे ह्या सुईचा। इथं तुम्हाला दिसत पण असेल, आणि जर नसेलच दिसत तर तुम्ही नंबर हे करून पण आणू शकता। मी इथं तुम्हाला परत नंबर सांगते 13.55 mm असा नंबर आहे ह्या सुईचा। तुलिप जपान ह्या कंपनीची सुई आहे। ही देखील त्याच कंपनीची आहे। हिचा 14.00 असा काहीतरी नंबर आहे, हिचा लक्षात नाहीये। आणि हिचा 13.55 mm। ही सुई तुम्हाला सिल्क थ्रेड पण करता येईल आणि जरी थ्रेड पण करता येईल। नवीन असाल तर जरी थ्रेड पण खूप छान करता येतो ह्या सुईनं, आणि सिल्क थ्रेडचीच ही सुई आहे। आणि ह्या सुईनं फक्त जरी थ्रेड करता येतो। सिल्क थ्रेडला हिचं टोक जे आहे तर ते थोडं छोटं असतं, त्यामुळे तो जमत नाही। पण ही सुई सिल्क थ्रेडसाठी आहे, आणि तुम्ही हिनं जरी थ्रेड पण खूप छान पद्धतीनं करू शकता। त्यामुळे ह्या नंबरची तुम्हाला सुई बघून घ्यायची आहे। आणि जर अशी नाहीच भेटली तुम्हाला सुई तर पर्याय सांगते, जवळच्या शॉपमध्ये तुमच्या तिथे कुठे पण अशा प्रकारे सुया भेटतील तुम्हाला। नंबरची नाहीच भेटली तरचा विषय आहे, नंबरची भेटली तर त्याच नंबरची घ्या, नाहीच भेटली तर ही अशा प्रकारे सिल्क थ्रेडसाठी सुई भेटते तुम्हाला, ही घ्यायची आहे तुम्हाला। ही पहा, इथं हिचं टोक देखील थोडंसं मोठं आहे। सिल्क थ्रेडसाठी ही अशी पण सुई चालते, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि त्यानंतर मण्यांसाठी जी सुई लागते तर ती सांगते तुम्हाला। ही पण घेऊ शकता, हिला इथून तिथून स्टील राहतं, हिला काही नंबर नाहीये आणि कंपनी पण नाहीये, त्यामुळे ते काय मला माहित नाही, नंबर आणि कंपनी दोन्ही पण नाहीये ह्या सुयांवरती। आमच्या तिथे लोकल शॉपमधून मी ह्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पण तुमच्याकडे लोकल शॉप असेल तिथून घेऊ शकता। याला फक्त असं लाकडी आहे पाठीमागं, आणि याला ही ऑलरेडी पूर्ण स्टीलची आहे। कोणती पण सुई घ्या, खूप छान वर्क होतं, खूप छान प्रकारे चालतात ह्या। आणि त्यानंतर हा आहे याचा ट्रेसिंग पेपर, जो की 5 रुपयामध्ये भेटून जातो। आणि हे आहे आपलं अस्तर, जे की नॉर्मल ब्लाऊजसाठी असतं तेच अस्तर आहे। कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता, मी ह्या कलरमध्ये घेतलेला आहे, कुठलाही कलर घेऊ शकता। फक्त आपल्याला हे बाकीचे धागे जे आहेत ना तर ते व्यवस्थित याच्यावरती दिसले पाहिजे यासाठी। आणि एवढं सगळं सामान तुम्हाला आरी वर्क करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही हे सगळं घेऊन या आणि आपला क्लास जो आहे ना तर तो रेग्युलर करा। तर एवढ्या सगळ्या सामानात आपण फुकट आरी वर्कचा क्लास करू शकतो, त्यामुळे तुम्हाला फक्त एवढं सामान घेऊन यायचं आहे आणि लगेच आरी वर्कचा क्लास तुमचा उद्यापासून सुरू होणार आहे। त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ माझ्यासाठी इथपर्यंत येऊन पाहिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। असेच रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आरी वर्कच्या क्लासचे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि एवढा अनमोल वेळ माझ्यासाठी देता त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। थँक्यू।